विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ॲप्लिकेशनला शेवटचा पार्ट पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 म्हणा. पहिला क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन नंबर 5, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन, ड्रॉ अ करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. लॉजिकल एक्सप्रेशन सिंपल, ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन. जे एक्सप्रेशन दिले त्याचं सिंपलमध्ये कन्वर्ट करायचा, मग त्याचा आपल्याला डायग्राम काढायचा. सिम्पलर सर्किट, सिम्पलर एक्सप्रेशनच्या फॉर्ममध्ये आणून त्याचा छोटासा डायग्राम मिळतो, त्याला इक्विव्हॅलंट एक्सप्रेशन जे मिळतं त्याचा आपल्याला सर्किट डायग्राम काढायचा. हे लक्षात घ्या. पहिला आहे P or Q and negation. P or Q and negation Q आहे. लॉजिकल इक्विव्हॅलंट P or इथं Q and negation Q कॉम्प्लिमेंट लॉ वापरला तर ते F म्हणतात आपल्याला. कुठला लॉ म्हणायचा? कॉम्प्लिमेंट लॉ. P और F असेल तर T जर T असेल तरी T मिळते. P जर F असेल तरी पण T मिळतं आपल्याला. ते काय म्हणणार? P's. याला काय म्हणायचं? आयडेंटिटी लॉ. एकच स्विच मिळाला बघा, P मिळाला आपल्याला. The simple logical expression, the simple logical expression is T. Therefore, simpler circuit of it is plus AS. So 1. सब हा सिंपलर त्याचा सर्किट आहे. सेकंड आहे हेच बघा. त्याचं काय करतो? सिंपल एक्सप्रेशन मध्ये आणलं आपण. ते सिंपल एक्सप्रेशनचं आपण स्विचिंग सर्किट इथं काढलेलं आहे. दुसरा आहे P or negation Q or negation R असा आहे. ठीक आहे. काय अँड दुसऱ्या पॅकेटमध्ये P और Q and R. आता आपल्या लॉजिकल एक्सप्रेशनचा सिंपल फॉर्ममध्ये आपल्याला, सिंपलर फॉर्ममध्ये आपल्याला आणायचं आहे. लक्षात ठेवा. आता इथं बघा, लॉजिकल इक्विव्हॅलंट P और या दोन्हींच्या मध्ये नेगेशन आहे. नेगेशन जर कॉमन काढलं तुम्ही काय म्हणतात? Q and R. परत इथे काय म्हणतात? P और Q and R. कुठलं लॉ म्हणायचं ना? De Morgan's law. मग आता बघा, P और आणि P और आपल्याला कॉमन मिळतं ते घ्यायचं. P और जर कॉमन घेतात तर ब्रॅकेट मध्ये मिळेल आपल्याला नेगेशन Q and R and Q and असं मिळेल. मग आता आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट बघा, जर हे कॉमन काढले तर आता नेगेशन Q and R and मध्ये आहे Q and R. मग इथं तुम्हाला माहिती आहे कुठला फॉर्म्युला वापरायचा. म्हणून इथं वापरला कुठला बघा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कुठला लॉ वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
आता आपण पी ऑर या कॉम्प्लेक्सच्या ऐवजी म्हणजे नेगेशन पी अँड पी किंवा पी अँड नेगेशन पी म्हणजे काय असतं एफ असतं कॅपिटल, म्हणून याच्याबद्दल एफ ठेवला. पी ची किंमत टी असलं तरी टी येणार आहे, एफ असलं तर एफच येणार आहे, पी वर डिपेंड आहे. आणि ह्याला कुठला लॉ म्हणायचं बघायचा, कॉम्प्लिमेंटल लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ ला कुठला लॉ म्हणायचा, याला कुठला लॉ म्हणायचा, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. The simple expression of given expression is P. Therefore, the simpler circuit of given circuit is एकच स्विच आहे, मायनस प्लस है एस. बाळा म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्ही, एल म्हणजे लॅम्प विधान, पी बॅटरी आहे, एल म्हणजे लॅम्प विधान, S1 लेट पी द स्विच S1 इज क्लोज्ड म्हणून इथे सुद्धा सेम ते माहिती आहे तुम्हाला. आता हे दोन एक्झाम्पल झाल्यानंतर बाळांनो आपण तिसऱ्या एक्झाम्पल कडे जाणार आहोत, ते काय ते बघू. तिसऱ्या एक्झाम्पल कडे जाण्याच्या अगोदर काय असतात तिसरा एक्झाम्पल ते आपण जाणून घेऊ. थर्ड नंबरचा एक्झाम्पल जो आहे तो बाळांनो नेगेशन पी अँड क्यू और नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ब्रॅकेट कंप्लीट और पी अँड नेगेटिव्ह असा आहे. तर कुठला लॉ वापरला म्हणतो, ऍक्च्युअली हे पहिला असं नाही एवढंच आहे. दोन्हीला जर आत घेतलात तुम्ही नेगेशन पी अँड क्यू और नेगेशन पी अँड नेगेशन क्यू और पी अँड नेगेशन क्यू, पण ह्या दोन्हीला जर पहिल्या दोनला ब्रॅकेट दिला तर त्याला काय म्हणतो आपण, associative law. Associative law. आता आपण काय करू, नेगेशन पी अँड नेगेशन पी अँड कॉमन आहे ते कॉमन घेऊ. नेगेशन पी अँड ब्रॅकेट जे अंडरलाइन केलेले नाही ते दुसऱ्या ब्रॅकेट 1 2 3 हे दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायचे. क्यू और नेगेशन क्यू और पी अँड नेगेशन क्यू या कंप्लीटला परत ब्रॅकेट टाकायचा. कुठला लॉ वापरलेला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कारण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कारण का नेगेशन पी अँड नेगेशन पी अँड कॉमन काढला आपण. आता काय करायचं आपण, नेगेशन पी अँड क्यू और नेगेशन क्यू आहे, कॉम्प्लिमेंट लॉ वापरायचा. याच्यामध्ये ते होते क्यू और नेगेशन क्यू म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. अल्जेब्रा स्टेटमेंट मध्ये 10 आहेत बघा एकूण ते रूल्स, ते 10 चे लक्षात ठेवा. एक और पी अँड नेगेशन क्यू त्याला कुठला लॉ म्हणायचा, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ परत बघा
आणि टी, एक जरी निगेशन टी असेल तर टी असतं आणि एफ असेल तर ह्याची आन्सर एफ येते, लक्षात ठेवा. टी आणि टी केलं तर टीच येते आणि एफ आणि टी आलं तर असलं तरी त्याचा एफ असतं. निगेशन पी वर डिपेंड आहे म्हणून निगेशन पी लिहायचं और पी अँड निगेशन क्यू. कुठला लॉ वापरला बघा आपण, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता या दोन्हींचा मल्टिप्लाय करू आपण. नेगेशन पी और पी एका ब्रॅकेट मध्ये अँड नेगेशन पी और नेगेशन क्यू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. कुठला वापरला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कुठला लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणून आपल्याला आता काय करायचं बघा, आपल्याला नेगेशन पी और पी चा कॅपिटल टी मिळतं आपल्याला. नेगेशन पी और पी चा कॅपिटल टी अँड नेगेशन पी और नेगेशन क्यू. कुठला लॉ वापरला बघा आपण, कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. कुठला लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघा टी आणि काय वाटेल ते असू दे, ते कावाच. कावा म्हणजे काय वाटेल ते. टी आणि कावा इक्वल टू कावा म्हणजे हे जर टी असेल तर टीच मिळतं, हे एफ असेल तर एफ मिळतं, याच्यावर डिपेंड आहे. म्हणून मी काय लिहितो, नेगेशन पी और नेगेशन क्यू. कुठला लॉ झालाय, आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता दोन स्विच मिळाले. the simple expression of given expression is negation P or negation Q. Therefore the simpler circuit of given circuit, the simpler circuit of given circuit is, दोन्ही पॅरलल मध्ये आहे. याला S1 म्हणायचं, S1 डॅश म्हणायचं, याला काय म्हणायचं, S2 डॅश म्हणायचं. लक्षात ठेवा, S1 डॅश S2 डॅश हा त्याचा स्विचिंग सर्किट आहे. लक्षात ठेवा. याला तर तुम्ही फार तर बॅटरी जोडू शकता, लाईट पण येते. हा त्याचा सिंपलर सर्किट डायग्राम आहे. द सिंपलर सर्किट ऑफ गिवन एक्सप्रेशन इज, हा त्याचा सिंपलर सर्किट काढलं. जे काढले ते शेवटी येत आहे त्याचा आपल्याला सिंपलर सर्किट काढायचं. लक्षात ठेवा. आणि 4 नंबरचा वळा एकच देतो तुम्हाला होमवर्क. आपण ते होमवर्कला करून दाखवायचा. लॉजिक हा चॅप्टर खूप सोपा आहे आणि हा इथे चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला मॅट्रिक्स हा चॅप्टर पाहणार आहोत. धन्यवाद.